नमस्कार, मी दुर्गा दुतोंडे. दुर्गा ॲस्ट्रोलॉजी या नावाने मी माझं यूट्यूब चॅनल खुल्लं आहे. तर ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करत आहे. प्रथम जाणून घेऊया की जन्मकुंडली म्हणजे काय. जन्मकुंडली किंवा जन्मपत्रिका कुठल्याही व्यक्तीच्या जन्माच्या वेळी आकाशमंडलात उदित नक्षत्र, राशी, ग्रहांच्या स्थितीचे वर्णन आहे आणि सिरीज वाईज मी दररोज तुम्हाला व्हिडिओ अपलोड करत राहील. त्यासाठी तुम्ही सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून माझा हा व्हिडिओ ज्योतिषप्रेमीपर्यंत पोहोचेल आणि आपण फालतू कुठलेही व्हिडिओ रील्स बघतो तर आजपासून काहीतरी शिकण्यासाठी आपण व्हिडिओ बघूया. यात तुमचाच फायदा होईल. कोणाकडे कुंडली घेऊन जाण्याची गरज नाही. आपण स्वतः आपली व आपल्या कुटुंबातील व्यक्तींची कुंडली बघू शकतो. कुंडली बघताना पहिल्यांदा काय बघावे लागते तर तिची राशी कोणती आहे. ज्या राशीमध्ये चंद्र असेल ती तुमची रास असेल. आपल्याला त्या व्यक्तीचे जन्मनाव, राशी आणि जन्म नक्षत्र कळते. नक्षत्र आणि जन्म राशीवर त्या व्यक्तीचा स्वभाव हा आपल्याला कळतो. यानंतर पुढे पाहत चंद्र ज्या राशीमध्ये आहे ती त्याची जन्मरास आहे असे आपण म्हणतो. जन्मराशी झाल्यानंतर पुढे आपण लग्नकुंडली बघूया. लग्नकुंडली पाहत असताना प्रथम भाव, द्वितीय भाव, तृतीय भाव, चतुर्थ भाव, पंचम भाव, षष्टम भाव, सप्तम भाव, अष्टम भाव, नवम भाव, दशम भाव, एकादश भाव आणि द्वादश भाव ही 12 भावं आहेत. यांना भाव पण म्हणतात आणि घरंसुद्धा म्हणतात. या भावांपैकी किंवा या घरांपैकी ज्या राशीत तिथं जी राशी असेल त्या राशीमध्ये चंद्र असेल ती आपली रास आपण मानतो. नेहमी पहिल्या भावामध्ये म्हणजे पहिल्या घरामध्ये म्हणजे पूर्व दिशेला जी राशी उदित होत असते ते आपण लग्न समजूया. समजा सूर्य सध्या कन्या राशीमध्ये आहे तर सकाळी सूर्योदयापासून तुमचा जन्म सकाळच्या 7:30 किंवा 8पर्यंत झाला असेल तर सूर्य पहिल्या घरात म्हणजे पहिल्या भावात राहील आणि तुमचे लग्न जे की पहिल्या घरात कन्या रास आहे म्हणजे तुमचा जन्म सकाळी झाला आणि सूर्य कन्या राशीमध्ये आहे तर तुमचं कन्या लग्न राहील. लग्न म्हणजे प्रथम भाव, पहिलं घर. सूर्य एका राशीमध्ये 1 महिना राहतो. एप्रिल 15 पासून ते मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सूर्य हा मेष राशीत असतो आणि या काळात तुमचा जन्म जर सकाळी झाला असेल तर सूर्य मेष राशीत असतो. म्हणजे आपल्या जन्माच्या वेळी जर पूर्व दिशेला मेष राशी किंवा कोणतीही राशी उदित होत असेल तर आपण पहिल्या स्थानामध्ये 1 अंक लिहितो, कारण मेष राशी ही पहिली राशी आहे. त्यानंतर दुसरे स्थान, तिसरे स्थान, क्रमशः 12 स्थाने असे लिहितो. 12 राशी मांडल्यानंतर आपण त्या स्थानामध्ये ग्रह भरत असतो. तर सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू या प्रकारे आपल्या जन्मवेळेस ते ज्या राशीमध्ये भ्रमण करत असतील त्याप्रमाणे आपण त्या ग्रहांना स्थान देत असतो. याप्रमाणे आपली जन्मकुंडली तयार होत असते. तर सर्वात प्रथम येणारी ही लग्न कुंडली आपण अशा प्रकारे प्रेडिक्शन करू शकतो. प्रथम भाव हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. त्या स्थानावरून व्यक्तीचा स्वभाव आपल्याला कळतो. त्या व्यक्तीची वाणी, तो व्यक्ती कसा आहे हे सांगू शकतो. त्यानंतर द्वितीय स्थानावरून त्या व्यक्तीचा परिवार, कुटुंब आपल्याला समजते आणि त्याला खायला प्यायला काय आवडते, कुठल्या प्रकारचं अन्न आवडते हे आपण सांगू शकतो. तृतीय स्थानावरून त्या व्यक्तीचे भावंड, बहीण भाऊ किती आहेत हे आपण त्याला सांगू शकतो. लहान भाऊ त्याच्यावरून बघतात. तिसऱ्या घरावरून व्यक्तीचा प्रवास, परिश्रम म्हणजे कुठल्या गोष्टीत किती मेहनत करेल, किती पराक्रम करेल हे कळते. चतुर्थ स्थान म्हणजे मातृस्थान. या स्थानावरून तुमच्या आईचा स्वभाव, तुमचं मन किती निर्मळ आहे, किती गढूळ आहे हेही कळते. जमीन किती आहे तुमच्याकडे, मातृसुख किती मिळेल आणि असंही जीवनात सुख किती मिळेल हेही सांगू शकतो. आणि वाहन सुख किती मिळेल, जीवनातील सगळं सुख कसं मिळेल हेही यावरून कळते. आणि घर कसं असेल हेही या घरावरून आपण सांगू शकतो. पंचम स्थान हे आपल्या कुंडलीतील आपली बुद्धी दर्शवते. त्यानंतर आपली संतान कशी असेल, किती असतील हे दाखवणारे हे स्थान आहे. या स्थानाला संतान स्थान असेही म्हणतात. 6वे स्थान रोग, ऋण, रिपू या स्थानावरून आपण आपले शत्रू, रोग आणि कर्ज दर्शवणारे आहे. कामात येणाऱ्या अडचणी किंवा नोकरी कशी व कोणती लागेल हेही याच स्थानावरून कळते. 7वे स्थान हे आपल्या लाईफ पार्टनरचे असते आणि बिझनेस पार्टनरचे सुद्धा असते आणि आपल्याला दररोज भेटणारी माणसेसुद्धा हे स्थान दाखवते. 8वे स्थान हे मृत्यूस्थान आहे. या स्थानावरून आपल्याला जीवनातील येणाऱ्या अडचणी ह्या कशा प्रकारच्या असतील, किती मोठ्या प्रमाणात असतील, त्यानंतर अचानक धन सापडणे, जमिनीखालील धन सापडणे हेही याच्यावरून कळते. या स्थानावरून बघतो. 9वे स्थान भाग्यस्थान आहे. या स्थानावरून आपण
पित्याला बघतो. पित्याचे सुख किती मिळेल, धार्मिक कार्य, त्यानंतर या स्थानावरून आपले भाग्य उदय केव्हा होईल हेही कळते. दशमस्थान यावरून आपण कोणत्या प्रकारचे कार्य काम करू हे सांगते आणि नोकरीत म्हणा, व्यवसायात म्हणा तुम्ही किती उंची गाठाल हेही दशमस्थानावरून समजते. एकादश स्थान लाभ, आपल्याला होणारा लाभ कोणत्या प्रमाणात होईल, कसा होईल आणि कोणत्या प्रकारे होईल हेही दर्शवते. द्वादश स्थान म्हणजे 12वं स्थान हे तुमच्या खर्चाचं स्थान आहे. तुमचा किती व्यय होईल, तुम्ही किती पैसे खर्च कराल, या स्थानावरून तुम्ही विदेशात जाल का, विदेशात सेटल व्हाल का हे सांगते. या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किती राशी आहेत, त्या कोणत्या आहेत आणि राशीस्वामी कोण आहेत, त्याचे उच्च नीच स्थान, राशी ह्या सगळ्यांची माहिती देणार आहे. तर नमस्कार, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल तर एक लाईक अवश्य द्या.